वाटेवरचं रहस्य भाग 2. वाड्यातील गूढ शोधण्यासाठी अनघा प्रयत्न करू लागली. डॉक्टरकी शिकल्यामुळे भूतखेतावर तिचा विश्वास नव्हता. तिला वाटू लागले की विवेकनेच काहीतरी केलं असेल. ती त्याच्यावर पाळत ठेवू लागली, पण वावगं काही दिसून आले नाही. शेवटी तिने त्याला तडक प्रश्नच केला, तुझे अगोदर 4 लग्न झाले आणि तुझ्या त्या बायका गायब झाल्या, हे तू मला का सांगितलं नाहीस? तिच्या प्रश्नाने तो दचकला. तुला कुठून कळाले सर्व? मी काय विचारले त्याचं उत्तर दे विवेक, नाहीतर मी तू माझी फसवणूक केल्याची आणि 4 बायका गायब केल्याची केस दाखल करेन. नको, सांगतो मी. माझ्या बायका मी गायब केल्या नाहीत. त्या रात्री अचानक कोणीतरी गायब केल्या. पहिली 1 वर्षाने, दुसरी 6 महिन्यांनी, तर तिसरी 4 महिन्यांनी, चौथी तर मधुचंद्राच्या रात्रीच गायब झाली. तुझ्यावर माझं प्रेम होते, तू माझ्याशी लग्न करणार नाहीस, वरून माझं चरित्र तुला खराब वाटेल म्हणून मी काही सांगितले नाही. पण देवाशपथ सांगतो, मी काहीही केलेलं नाही. उलट मीच तपासत आहे की हे कोण करत आहे. माझे एक मोठे काकाही गायब झाले आहेत. मी सगळ्यांना शोधतोय. का? बाकीच्या काकांची मुलं कुठे आहेत? ते का येत नाहीत शोधायला? अनघा, माझ्या कोणत्याही काकांना मुलं नाहीत. मी सुद्धा दत्तक घेतलेला मुलगा आहे. सगळ्यांना मुलं का झाली नाहीत याच्यामागे मोठी कहाणी आहे. माझ्या मोठ्या काकांचे नाव आप्पासाहेब पाटील. अतिशय कडक आणि लोभी वृत्तीचे होते. त्यांनी आपल्याच मित्राला दगा देऊन त्यांची पूर्ण इस्टेट बळकावली. हा वाडाही त्यांचाच होता. त्या धक्क्याने ते काका आजारी पडले, पण जाताना काकांना तळतळाट दिला की तुला आणि तुझ्या पुढच्या 3 पिढ्यांना कधी मुलं होणार नाहीत. ज्यांच्यासाठी हे बळकावून बसलास तेच राहणार नाहीत. निर्वंश राहशील तू आणि तुझं घराणं. झाले तसेच. त्यांना व कोणालाही मुलबाळ झाले नाहीत. माझे वडील बाहेर नोकरीला होते. त्यांनी 2 मुलं दत्तक घेतली, मी व वैभव. पण वैभव या नाटकांना कंटाळून परदेशात निघून गेला. मी इथेच राहिलो. त्यानंतर माझं लग्न झाले. मलाही वर्षभरात मूल राहिले नाही. त्यानंतर एका दिवशी ती बायको गायब झाली. पुढचं तर तुला सांगितले आहेच. वाड्यातील सर्व बायका भेदरलेल्या आहेत. वाडा सोडून जाण्याचा म्हणून एकदा प्रयत्न केला, पण 2 नंबरच्या काकांचा खून झाला. मग कोणीही वाडा सोडून गेले नाही. पण बायका गायब होतात म्हणून रात्री सर्व बायका जागतात. 4ला पुरुष उठून वाड्यात पहारा देतात. तेव्हा बायका झोपी जातात. मधुचंद्राच्या रात्री 4थी बायको गायब झाल्याने आपला मधुचंद्र दुपारी साजरा झाला. रात्री जाणून बुजून मी तुझ्या खोलीत येत नाही झोपायला. मला माफ कर, मी तुझ्यापासून लपवलं. अनघाकडे काहीच उत्तर नव्हतं. तिने आईवडिलांना सगळं कथन केले, पण तेही काही बोलले नाहीत. बोलले आणि अनघाने काही करून घेतले तर? सुषमाला खरं तर खूप रडू येत होते. आपल्या मुलीनं कसल्या आगीत उडी घेतली हे बघून, पण काही करता येत नव्हतं. तिला सावरायला संयम आला होता, पण अनघाला कोण सावरणार? तिला 2 धक्के सहन होतील का? या विचाराने ती हैराण झाली. पण अनघा शांत होती. तिने या गोष्टींच्या मुळाशी जायचं ठरवलं. तुर्तास तरी तिने विवेकला माफ केलं, पण तिचा अजूनही विवेकवर संशय होता. ती वाड्यात परत आल्यावर रात्री जागायचं आहे तर मग आपण लक्ष द्यायचं की काय घडतं? विवेकच्या बायका वाड्याबाहेर गेल्या नाहीत म्हणजे वाड्यातच कुठंतरी असणार. तिने वाड्यात कुठे तळघर वासे कोणते ठिकाण आहे का जे कोणालाही माहीत नाही? दिवसा या गोष्टी शोधायच्या ठरवल्या. नोकरीतून काही महिन्यांची सुट्टी घेतली. राधाला पैसे खाऊ घालून मदतीला घेतले. त्या दिवशी तिला वाड्यात काही सापडले नाही, पण त्या रात्री अचानक वाड्यातील दिवे गेले. टेंबे पेटवेपर्यंत अनघाला कोणीतरी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित तो पुरुषच असावा. ती हाताने चाच पडून पाहत होती. घाबरून चालणार नाही, सुटका करून घेतली पाहिजे. या विचाराने अनघाने आपली 1 लाथ जोरात त्याच्या घोटात मारली. त्यामुळे तो कळवळला आणि तिला सोडून दिले. ती धपकन खाली पडली. तोपर्यंत नाना मामा व सावत्या टेंबे घेऊन तिच्या खोलीत आले. तिच्या ओरडण्याने तिची सासू पलंगाखाली जाऊन बसली होती, तर अनघा जमिनीवर पडली होती. पुढच्या 5 मिनिटात घरचे सर्वजण तेथे आले. विवेकही त्यात होता. अनघाची छाती अजूनही धडधडत होती. विवेकने तिला पकडून उठवलं. आई कुठे आहे अनघा? सगळेच घाबरले. आई गायब झाली की काय? तेवढ्यात त्याची आई पलंगाखालून बाहेर आली. अनघाने काय घडलं ते सांगितले. तो एखादा पुरुषच होता. अंगावर आणि डोक्यावर केस वाढलेले होते, पण तिने त्याच्या पोटात लाथ घातल्याने तिला सोडले. पण अजूनही वाड्यातच असेल, चला शोधूया.
पण नाना मामा म्हणाले, काही फायदा होणार नाही. 50 रूमचा वाडा आहे, त्यात दिवे गेले आहेत, कोण आहे तो माहीत नाही. परत कोणावर हल्ला केला तर? त्यापेक्षा आज तुम्ही सगळ्या बायका एका खोलीत झोपा, आम्ही सर्वजण पहारा देतो. खिडक्या दारं घट्ट लावून घ्या. सगळ्या आत झोपल्या खरं, पण घाबरून डोळा लागतच नव्हता. अनघाने सांगितलेल्या त्या पुरुषाच्या वर्णनावरून बायका तर घाबरल्या होत्या, पण पुरुष मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. दिवे लागल्यावर नाना मामा, सावत्या, मधले काका, विवेक सगळे वाड्यात फिरू लागले, शोधू लागले, पण वेगळं काही दिसेना. वाड्याचे दोन्ही भक्कम दार आतून बंद होते. मग आत कोण येणार? दुसऱ्या दिवशी अनघाला बहुतेक अंधाराची भीती वाटली असेल आणि तिला भ्रम झाला असेल, असे सर्व लोकांचं मत झालं. अनघा म्हणाली, नाही, मी जागीच होते. मला तहान लागली होती. मी उठून पाणी पित होते, तेव्हा अचानक लाईट गेली. मी उठून दिवा लावेपर्यंत खोलीत कोणीतरी आलं, तेही खिडकीतून, कारण मी दरवाजा लावला होता. पण मला उचलून नेताना त्याने दरवाजा खोलला होता. बाहेरून कोणी आले नाही, पण घरातील व्यक्ती अशी वेशभूषा करून येऊ शकतो. तो या घरातील कोणीतरी आहे. हे बोलणं चालत असताना इन्स्पेक्टर विजय देसाई तेथे आले. सगळे घाबरले आणि आश्चर्याने पाहू लागले. अनघाने सांगितले, तिनेच त्यांना बोलावलं आहे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी. इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी सर्व लक्ष देऊन ऐकले. मग घरच्या सर्व पुरुषांना समोर यायला सांगितले. नाना मामा, राजा काका, मधले काका, विवेकचे वडील विश्वासराव, सावत्या, बाकीचे 2 नोकर सर्वजण समोर उभे राहिले. अनघाला सर्वांची कदकाठी बघायला लावली. साधारण तो कसा वाटला? अनघाने सांगितले की तो एकदम रांगडा पैलवान वाटत होता. यापैकी असं कोणी नाही. त्याचे केस लांब आणि खरे होते, कारण तिने ते जोरात ओढले होते. अंगाला अतिशय उग्र दर्प येत होता. घरातलं तर कोणी नव्हतं आणि बाहेरून कोणी आलं नाही. मग होतं कोण? खूप शोध घेऊनही हाताला काही लागलं नाही. इन्स्पेक्टर देसाई संध्याकाळी घरी निघून गेले. वाड्यात थोडंसं वातावरण भीतीदायक होतं. पुरुष मंडळी कोणी माणूस वाड्यात आले असेल यावर विश्वास ठेवत नव्हतं. माई अक्कांनी सगळ्यांना रात्री एकत्र बोलवलं. हे बघा, तो कोण आपल्याला माहीत नाही. भूत आहे की अमानवीय शक्ती आहे की वाड्यातीलच कोणी आहे की अजून काही आहे, माहीत नाही. समजा अनघाचा भ्रम जरी असला तरी पहिल्या 4 सुना गायब झालेल्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणून आता अनघाच्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्या. जागरूक राहा. तो कोण आहे हे लवकर कळेलच आणि आपण ते शोधून काढूच. या सगळ्या वातावरणाचा ताण पडल्यामुळे अनघा आजारी पडली. तिला काही दिवस माहेरी पाठवले. सुषमाने तिला, आता वाड्यावर जाऊ नकोस, इथेच राहा, नोकरी कर, ते सगळे तुझ्याशी खोटं बोलत आहेत. वंशाला दिवा देत नाही म्हटल्यावर तेच लोक सुनांना मारत असतील आणि उगीच भूताखेताचं नाव पुढे करत असतील. पण अनघा ऐकायला तयार नव्हती. तिला हे सत्य शोधायचंच होतं. अनघा माहेरी असेपर्यंत सगळं शांत चालू होतं. वाड्यातही रोजप्रमाणे सगळं नीट चालू होतं. फक्त दोघांना अनघा येण्याची वाट पाहावी लागत होती. एक विवेक आणि दुसरा तो जो रात्री अंधारात येत होता. तब्बल 15 दिवस अनघा माहेरी राहून परत आली. त्या माणसाने 15 दिवसात काही न केल्याने कोणाच्या हाती काहीच लागले नव्हते. इन्स्पेक्टर देसाईही काही वावगं वाटलं तर कळवा म्हणून निघून गेले होते. अनघाने आज रात्री या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवले. ती आज जाणून बुजून खोलीबाहेर फिरू लागली. माईंनी व सगळ्यांनी तिला समजावलं, पण ती ऐकेना. शेवटी सगळे अंधारात लपून बसले आणि ती झोपाळ्यावर बसून राहिली. मध्यरात्र उलटून गेली, पण कोणीही आले नाही. शेवटी खोलीत निघून गेली. तिने दुसऱ्या दिवशी सांगितले की घरातलंच कोणी आहे, कारण आपलं गुपित कळल्याने ते समोर आलं नाही. पण एक ना एक दिवस मी शोधणारच. त्या रात्री माई अक्का मात्र जेवणाचं ताट घेऊन अंधारात कुठेतरी जात होत्या. माईंना ताट गुपचूप घेऊन जाताना पाहून अनघाला संशय आला. थोडं विचित्रही वाटलं. त्या कोणासाठी ताट नेत आहेत हे पाहण्यासाठी ती त्यांच्या मागे हळूहळू जाऊ लागली, पायाचा आवाजही न होऊ देता. पण माईंना वाटलं की कोणीतरी मागे येत आहे. त्या घाबरून मागे पाहू लागल्या. 5 मिनिटं चालल्यावर वाड्याच्या शेवटच्या टोकाला कोपऱ्यात असलेल्या खोलीचे हळूच कुलूप उघडून आत गेल्या. अनघाला आत जाता आले नाही. आत काय आहे आणि कोण आहे हे पाहणे जरुरीचे होते. ती सगळीकडे फिरल्यावर एक खिडकी दिसली. ती खोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती खुलेना. तिचं लक्ष खिडकीला लावलेल्या एका पुठ्ठ्याकडे गेलं.
खिडकीचे दार थोडे तुटल्याने त्याला पुष्ठा लावला होता. तिने तो बाजूला सारून त्याला एक डोळा लावून पाहू लागली. आत जे दिसलं ते पाहून तिला आश्चर्य वाटले. आत माई एका फोटोसमोर उभ्या होत्या. समोर टेबलवर ताट ठेवलं होतं. त्या म्हणत होत्या, मला माहीत नाही तुम्ही कुठं आहात, पण हे जेवणाचं ताट मात्र दररोज संपतं. त्यामुळं मला एक वेगळं समाधान मिळतं. मी ठेवलेलं ताट कोणीतरी खातं म्हटलं तर मला वेड्यात काढतील किंवा ताट देणं बंद होईल, म्हणून मी सांगत नाही. खाऊन घ्या. एवढं बोलून त्या बाहेर आल्या आणि दाराला कुलूप लावून तडकाफडकी निघून गेल्या. त्या गेल्यावर ती खोलीत पाहू लागली, पण आत मिट्ट अंधार पसरला होता. काहीही दिसत नव्हते. तिने ही गोष्ट विवेक व सर्वांना सांगावी म्हणून जाऊ लागली. पण माई म्हटल्याप्रमाणे ताट ठेवणे बंद झाले तर कोण खातं, कोण आहे आत हे कळणार नाही, म्हणून ती चूप बसली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याअगोदर आईकडे जाऊन येते म्हणून ती इन्स्पेक्टर विजय देसाई यांना भेटायला गेली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनी माईंवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते वाड्यात येऊन सगळ्या खोल्या तपासतील हे आश्वासन दिले. ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर विजय देसाई पाटीलवाड्यात दाखल झाले. माईंची व नाना मामांची परवानगी घेऊन सर्व खोल्या तपासून पाहणार आहोत हे सांगितले. माईंना थोडासा धक्का बसला. त्या खोलीतील रिकामं ताट जर यांना दिसलं तर पुढे ताट ठेवता येणार नाही याची भीती वाटू लागली. तसेच हे ताट कोण ठेवतं याची पण तपासणी होईल. आपलं नाव पुढे येईल. उगाच आपण गायब झालेल्या सुनांच्या घटनेत सामील आहोत असे वाटेल. नानाविध प्रश्नांनी त्यांचे डोके भंडावले. इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी ती खोलीही तपासली, पण तेथे वेगळं काही दिसलं नाही. पण त्यांनी सगळ्यांच्या नकळत त्या फोटोच्या समोर दुसऱ्या एका फोटोत छुपा कॅमेरा लावला, जेणेकरून ते ताट घेण्यासाठी कोण येते हे दिसेल. तपासणीत काही आढळून आले नाही हे त्यांनी सर्वांना सांगितले, पण त्याचा कॅमेरा होल्ड अनघाच्या खोलीत लावला, जेणेकरून ती त्यावर लक्ष ठेवू शकेल. ते लॅपटॉपमध्ये सेव्ह करून इन्स्पेक्टर विजय देसाई यांना दाखवेल. रात्र झाली. सगळ्यांची जेवणं आटोपली. सगळे आपल्या खोलीत गेले. अनघाई शाळेचं काम आहे म्हणून लॅपटॉप घेऊन उघडून बसली. सासूबाईंना दिसणार नाही असे. रात्रीचे 12 वाजले. माई हळूच गुपचूप उठून ताट घेऊन त्या खोलीत गेल्या. ताट फोटोसमोर ठेवून लाईट बंद करून निघाल्या, पण त्यांनी त्या फोटोशेजारी एक छोटासा कंदील लावून ठेवला, जेणेकरून खोलीत हलकासा अंधुक प्रकाश पडेल. ताट ठेवून त्या गेला. अर्धा एक तास गेला. अनघाला डोळ्यावर झापड येऊ लागली. उठून तोंडावर पाणी मारावे यासाठी उठणार इतक्यात तिला खोलीत काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. ती समोरची अप्पाराव पाटलांची फोटो बाजूला सरकली आणि आतून एक केस वाढलेली, दाढी वाढलेली, धिप्पाड अंगाची व्यक्ती बाहेर आली आणि ताट घेऊन आत गेली आणि परत सुमारे 20 मिनिटांनी ते ताट पुन्हा त्या जागेवर ठेवून आत गेली. फोटो पूर्ववत जसाच्या तसा तेथे येऊन बसला. ती व्यक्ती कोण होती हे स्पष्ट दिसले नाही, पण कोणीतरी होतं हे नक्की कळाले. ते बघून तर अनघाला दरदरून घाम फुटला. रात्रभर झोपही आली नाही. कोणाला सांगताही येत नव्हते. नवऱ्यालाही तिने सांगितले नव्हते. वाड्यात कळाले तर ती व्यक्ती पळून गेली असती. ती सकाळी उठून शाळेला निघाली आणि विजय देसाई यांच्याकडे गेली. रात्रीचे रेकॉर्ड दाखवले. तेही आश्चर्याने पाहू लागले. सर्व पुरावे जमा करून पोलीस जीपासहित व अनघाला घेऊन ते वाड्यावर आले. 50 पोलीस आणि अनघाला पाहून सगळे हादरले. अनघावर रागावलेही. तिने हे काय चालवले आहे? माई आणि विवेक सुद्धा रागवला. हे करण्याअगोदर आम्हाला कोणाला सांगितलेही नाहीस. पण विजय देसाई यांनी सर्वांना थांबवून ते तडक शेवटच्या खोलीकडे निघाले. सर्वजण परत आश्चर्याने पाहू लागले. माई परत हादरल्या. सगळे कुलूप उघडून खोलीत गेले. आज फोटोसमोर टेबलवर जेवणाचे रिकामे ताट होते. हे कोठून आले व कोणी ठेवले, कोणासाठी हे कोणाला कळेना. इन्स्पेक्टर देसाईंनी माईंना हा प्रश्न विचारला. माई चुपचाप खाली पाहत थांबल्या. सगळे आश्चर्याने माईंकडे पाहू लागले. माई काही बोलल्या नाहीत. खाली पाहत थांबल्या होत्या. विजय देसाई 10 वेळेस विचारूनही माई काही सांगेनात. तेव्हा त्यांनी लेडीज हवालदाराला माईंना अटक करायला सांगितले. माई घाबरून बोलल्या, मी काही केलं नाही हो. आज मी गेली 13 वर्ष झाली या फोटोसमोर ताट लावून ठेवते. कोण येऊन खातं मला माहीत नाही. ज्या दिवशी माझे पती घर सोडून निघून गेले त्या दिवशी मी रडून रडून गोंधळ घातला होता. 2 दिवस जेवलेही नव्हते. नंतर सगळ्यांच्या आग्रहावरून मी त्यांच्या फोटोसमोर जेवणाचं ताट ठेवून मग जेवून घेतले. दुसऱ्या दिवशी ताट रिकामं दिसलं. मी मग रोज ताट ठेवू लागले.
पण कोण खातं, कोण आहे, मला काहीच माहिती नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. शेवटी इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी चौकशी सोडून अप्पारावांचा फोटो बाजूला काढायला सांगितला. पण मागे दरवाजा वा काहीही दिसत नव्हतं. मग कॅमेऱ्यात तर तेथूनच कोणी आलेलं दिसत होते. फोटोच्या मागे काही दिसत नव्हतं. तो कुठून आला कळत नव्हते. विजय देसाई सगळीकडे शोधत होते. बाकीचेही खूप शोधत होते. पण दरवाजा कोठेच दिसत नव्हता. तेवढ्यात इन्स्पेक्टर विजय देसाई यांचे लक्ष टेबलावरील बाईच्या मूर्तीकडे गेलं. फोटो खाली घेत असताना एका हवालदाराने ती मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती हलली नाही. ते मूर्तीकडे गेले आणि उचलू लागले, पण ती हलेना. ती टेबलाला चिटकलेली वाटली. ते जोर लावून उचलू लागले, बाकीही मदत करू लागले. ती थोडीही जागचं हलेना. या गडबडीत ती मूर्ती गोल फिरली आणि फोटोमागील भिंत एकदम सरकली. तेथे एक दरवाजा दिसू लागला. सगळे त्या दरवाजाकडे बघू लागले. त्यांच्यापैकी कोणालाही हा दरवाजा माहीत नव्हता. देसाई पुढे येऊन पाहू लागले. आत अंधार पसरला होता. देसाई सावध रीतीने पुढे सरकले. ते बॅटरी लावून आत गेले. मागोमाग सगळे गेले. माई मात्र चक्रावून जाऊन तेथेच बसून राहिली. सगळे आत उतरले. सगळीकडे अंधार आणि एक प्रकारची शांतता आणि कुबट वासही येत होता. आत खाली मोठे दालन होते. त्यात काही खोल्याही होत्या. सगळीकडे धूळ पसरली होती. छोट्या तावदानातून अंधुकसा उजेड पडला होता. आत जागोजागी टेंबे लावण्याची सोय होती. काही ठिकाणी टेंबे कधी कधी पेटवले गेले होते हे दिसत होते. टेंबे पेटवून सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तास 2 तास गेले, पण कोणी सापडत नव्हतं. इथंही कुठेतरी असं दालन आहे का जे कोणाला दिसत नाही, हे विचार चालू असतानाच अनघाची किंकाळी ऐकू आली. ते पळत तिकडे गेले. सगळेही तेथे गेले, पण अनघा कोठेही नव्हती. ती अचानक गायब झाली होती. आता देसाईसमोर अजून एक समस्या निर्माण झाली होती. विवेक तर गडबडून गेला होता. देसाई यांना एका कोपऱ्यात अस्पष्ट रूपात थोडा उजेड दिसला. त्यांनी तो दगड सरकावला. अनघा तेथे पडलेली दिसली. तिला भरपूर जखमा झाल्या होत्या. कोपऱ्यात एक दाढी वाढलेला व्यक्ती अंग चोरून थांबलेला. देसाईंनी त्याला ओढत बाहेर आणला. सगळे हादरून मागे सरकले. नानामामांनी त्याला ओळखलं. कोण होता तो? दादा, तू जिवंत आहेस? इथं काय करतोस? सगळ्यांनी तुला किती शोधलं. असं का लपून बसलास? माईवहिनी अगदी वेड्यासारखी तुझी वाट बघतायत. नानामामाच्या वाक्याने सगळ्यांना कळाले की ते अप्पाराव पाटील आहेत. विजय देसाई यांनी त्यांना बाहेर आणायला लावलं. ते बाहेर येताच माई त्यांना बघून थरथरायला लागल्या. त्यांचे ओठ थरथरू लागले. डोळ्यात पाणी जमा झाले. त्या पळत त्यांच्याकडे गेल्या आणि कुठे होतात तुम्ही, हे वाक्य बोलताच घेरी येऊन पडल्या. त्यांना पाणी मारून शुद्धीवर आणले गेले. इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी अप्पाराव यांची चौकशी सुरू केली. ते इतके वर्ष या भुयारात का लपून बसले होते? जगापासून, घरापासून व बायकोपासून दूर का राहत होते? त्यांच्या 4 सुना गायब होण्यात त्यांचा हात होता का? बेशुद्ध अनघालाही दवाखान्यात घेऊन गेले होते. विवेक अनघाजवळ थांबला. अनघाचे डोके भिंतीवर आदळल्याने मेंदूला मार बसला होता. अंगावरही जखमा झाल्या होत्या. पोटात काहीतरी अणकुचीदार वस्तू खुपसली गेल्याने पोटावर जखम झाली होती. ती 1 महिन्याची गरोदर होती. ते माहीत नसल्याने ते बाळ मारले गेल्याने तिच्या जीवाला धोका होता. घरच्यांना व अप्पारावांना हे कळाल्यावर सगळे हादरले. अप्पाराव पाटील रडू लागले. माझे चुकले. मीच माझ्या वंशाला मारले. मी नीच आणि हैवान आहे. मीच सगळ्या सुनांना मारले. का मारलत पाटील सुनांना? इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी पाटलांना विचारले. अप्पाराव सांगू लागले. मित्राला धोका देऊन हा वाडा व संपत्ती मिळवली. सगळ्यांना घेऊन या वाड्यात राहायला आलो, पण त्याचा शापही मागे मागे या वाड्यात आला. माझं लग्न होऊन 6 वर्ष झाली होती. मला एक 5 वर्षांचा मुलगा होता. नानाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती, पण मूल झाले नव्हते. 3ऱ्याचं व 4थ्याचं नुकतंच लग्न झालं होतं. वाड्यात आता येऊन 2 वर्ष संपली, पण कोणालाच मुलं झाली नव्हती. त्यातच माझाही एकुलता एक मुलगा पायऱ्यांवरून पडून वारला. माझ्या डोक्यात मित्राचा शाप फिरू लागला. शेवटचा भाऊ या सर्वांचा परिणाम म्हणून तो कंटाळून दुसऱ्या शहरात नोकरीला गेला, पण तेथेही त्याला मूल झाले नाही. त्याने मग 2 मुले दत्तक घेतली. माझं त्याने काही ऐकून घेतले नाही. त्यांच्या मुलांचा अशा गोष्टीवर विश्वास नव्हता. विवेक मोठा झाल्यावर आईवडिलांसोबत वाड्यात राहायला आला. धाकटा विश्वास मात्र परदेशात निघून गेला. मला वाटले विवेक तर दत्तक घेतलेला, त्याला हा शाप भोवणार नाही.
असे वाटले, पण तसे झाले नाही. विवेकचे लग्न होऊन वर्षे उलटली. वर 3 महिने झाले. त्याच्याकडून कोणतीच खबर येईना. मी बेचैन झालो. काहीही करून हा शाप मोडून काढायचा, आपल्या घराण्याला वारस मिळवून द्यायचाच या विचाराने मी पुरता वेडा झालो. त्यातूनच ही भयंकर आणि अतिशय घाणेरडी विकृत कल्पना माझ्या डोक्यात आली. आपल्या वाड्याखाली भुयार आहे हे फक्त मला माहीत होतं. तेथे आधी आपण जाऊन राहायचं, नंतर विवेकच्या बायकोला न्यायचं. आपल्याला तर मूल झालं होतं, मग आपलंच मूल तिच्या उदरात वाढवायचं. वंशज मिळण्यासाठी मतलब. 4 महिने झाले की तिला वर सोडायचं आणि आपण वाडा सोडून दूर कुठेतरी निघून जायचं असं ठरवलं. मी घर सोडून निघून जात असल्याचे एके दिवशी असं लिहून मी तळघरात निघून गेलो. जाताना 2 दिवस पुरेल इतकं अन्न व फळे घेऊन गेलो. 3ऱ्या दिवशी मी या खोलीत आलो. मागच्या दरवाजाने बाहेर पडून अंधारात लपून पाळत ठेवू लागलो. पण विवेकची बायको रात्री खोलीबाहेर आली नाही. परत जात असताना टेबलावर जेवणाचं ताट दिसलं. भूक लागली होती. मी अधाशासारखं खाऊन घेतलं. मग रोजचं जेवणाचं ताट मला टेबलवर मिळू लागलं. मी पाळत ठेवून होतोच. एके रात्री विवेकची बायको पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघराकडे जात होती. तिला मागून घोंगडं टाकून उचलली. ती घाबरून बेशुद्ध पडली. तिला मी जवळजवळ वर्षभर त्रास दिला. सुरुवातीला तिने भरपूर विरोध केला. मी तिला खूप मारायचो, उपाशी ठेवायचो. मग नंतर ती शांत राहू लागली. वाड्यात तर विचित्र वातावरण तयार झाले होते. 1 वर्ष पूर्ण झाले तरी तिला मूल होईना. मग मी तिला मारली आणि एका खोलीत पुरून टाकली. त्यातच विवेकने दुसरे लग्न केले. दुसरीची सुद्धा मी 6 महिने वाट पाहिली, पण तिच्याकडून काही खबर येईना. मला राग येत होता. मी वर्षभर थांबू शकत नव्हतो. मी दुसरीला 6 महिन्यात उचलली. यावेळेस मात्र विवेकला शिक्षा झाली. त्यानेच बायकोला गायब केली म्हणून. मी दुसरीला 1.5 वर्ष त्रास दिला. तिच्याकडूनही काहीच कळाले नाही. तिलाही मारून पहिलीला ज्या खोलीत पुरले त्याच खोलीत तिला पुरले. तिसरीला तर 3 महिन्यांनी उचलले. तिच्याशीही तसेच केले. पण विवेकने 4थे लग्न केले. मला कळतच नव्हतं की विवेकला लोक बायका कशा देतात, तेही 3 प्रकार घडलेले असताना. पण तो दूरवरची मुलगी करतो. तिला तर मी मधुचंद्राच्या रात्रीच उचलली. विवेक गाढ झोपेत होता. तो व त्याची बायको उठू नये म्हणून मी अफूच्या पानांचा धूर केला. तिलाही वर्षभर ठेवलं आणि मग सगळ्यासारखं तिचीही विल्हेवाट लावली. नंतर विवेकनं 2-3 वर्ष लग्नच केलं नाही. मी पण घाबरून वर येऊ शकत नव्हतो. पण 3 वर्षानं विवेकने अनघाशी लग्न केलं. मी खूप रागावलो, तडफडलो. मला आता कोणालाही मारायचं नव्हतं. मी अनघाला उचलून नेणार नव्हतो. मी या प्रकाराला कंटाळलो होतो. पण अनघा हुशार निघाली. तिला मागचा इतिहास कळल्यावर ती सगळ्या प्रकाराचा शोध घेऊ लागली. मला काहीही करून येथून बाहेर पडायचं होतं, पण अनघाने अवघड केलं. मी पकडलो गेलो. सगळे आत आल्यावर मी अंधारात लपून बसलो. अनघा समोर आल्यावर मी आधीच चिडलेलो. तिच्यावर हल्ला केला आणि आज ती सिरियस आहे. मला माफ करा. आपल्या नवऱ्याच्या या वागण्यामुळे माई तर हादरून गेल्या. त्या रागाने आणि तिरस्काराने पाहत बाहेर निघून गेल्या. इकडे दवाखान्यात अनघाची तब्येत जास्तच बिघडली. सुषमाने पण शर्थीचे प्रयत्न केले, पण अनघा वाचू शकली नाही. जिने वाड्यातील गुपित शोधून काढले तिलाच शेवटी काही कळाले नाही. ज्या घराण्याच्या शापाला मोडण्यासाठी व वंशजाला मिळवण्यासाठी आप्पारावांनी एवढा घाण खेळ खेळला, त्याच घराण्याच्या वंशजाला आप्पारावांनी संपवलं होतं. आप्पारावांची चुकलेली वाट, अनघाची चुकलेली वाट परत सुधारण्यासारखी नव्हती आणि आता सुधारता येणारही नव्हती. सुषमाला रडण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. वंशाच्या मागे लागून कोणीही वाट चुकवू नये, एवढंच. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसह. श्री स्वामी समर्थ.